Hi students. So welcome to Kids Education Corner. So बऱ्याच वेळा काय होतं आपल्याला असे जोड शब्द वाचण्यासाठी प्रॉब्लेम येतो. सो आपल्याला सवय नसते हे जोड शब्द वाचण्याची. सो आता मी तुम्हाला एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे जोड शब्द कसे वाचायचे. आता तुम्हाला हा पहिला शब्द आहे फांद्या. हा शब्द तुम्हाला फान वाचायला इझी आहे, पण द्या वाचायला क्वाईट हार्ड जातं आहे. सो आपण याला स्प्लिट करून सांगणार आहोत. सो फॉर एक्झाम्पल फान येतं आहे तुम्हाला, द्या कसं लिहायचं? मग द प्लस या. काय झालं हे? द्या, द या असं झालं की नाही? मग आपण याला वाचू शकतो द्या. ओके, सेम नेक्स्ट एक्झाम्पल वह्या. सो व आपण वाचू शकतो. ह्या कसं लिहायचं? ह प्लस या. काय झालं? हया. नेक्स्ट वन पुस्तक. सो पुस्तक इथे असताना स्त स्त आपण स्प्लिट करून कसं लिहू शकतो? स प्लस त, स्त असं लिहायचं आहे. ठीक आहे. नंतर आहे धनुष्य. श हा श एक जोड शब्द आहे ना, तर मग आपण त्याला स्प्लिट करून लिहू शकतो. श प्लस य. हे काय होणार? श. ओके, सेम. नेक्स्ट आहे दप्तर. आता द तुम्हाला वाचता येतं, र तुम्हाला वाचता येते. त कसं आपण स्प्लिट करू शकतो? प प्लस त. मग काय होणार? त. प इथे सायलेंट आहे, इथे होणार त. नेक्स्ट आहे रॅ, कैऱ्या. सो इथे आपण पाहणार आहोत कै आपण वाचू शकतो, रॅ वाचायला क्वाईट डिफिकल्ट आहे. मग काय होणार आपल्याला? काय वाचायला आपण इथं र इथे सायलेंट आहे. सो र प्लस या. मग लिहिताना आपण हा र नाही लिहित, आपण रॅ लिहितो. रॅ लिहिताना मराठीत असा लिहितो आपण रॅ. सो आय होप तुम्हाला माझा हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल. आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याच्यापेक्षा दुसरे शब्द. सो तोपर्यंत व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.